तू आमच्यासाठी ध्वजस्तंभ उभे केले, तू आमचे पाप श्राप पुस्तकावर लिहिले, तू आमचे परमेश्वर देव बाबा सर्व जड आणि तुकडी सगळ्यावर दिली आणि आम्हाला परमेश्वर देवाची नोकरी का दिली, तू आम्हाला परमेश्वर आशीर्वादित केलं, तू आम्हाला परमेश्वर देव बाप्पा सार्वकालिकाचं जीवन दिलं. आम्ही विश्वास ठेवतो माझ्या देव बाप्पा की तू आमच्या प्रदानासाठी मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आमेन. आम्ही तुझे उपकार मानतो. येस लॉर्ड. आम्ही तुला धन्यवाद देतो. येस प्रभू. आम्ही तुला उंच करतो. होय माझ्या देवा. देवा आम्ही म्हणतो की आम्हाला तुझी गरज आहे. येस लॉर्ड. आम्ही म्हणतो की आम्हाला तुझी गरज होय आहे. प्रभू. प्रभू येशू आता जे काही वचन करतो आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. त्या वचनाद्वारे आम्हाला स्पर्श कर. पवित्र आत्मा मुख आमच्या असू दे, शब्द तुझ्या असू दे. येस आमेन. प्रभू ऐकणारे कान आम्हाला दे. येस समजणारं हृदय तू आम्हाला दे. होय माझ्या देवा. ग्रहण करणारं मन तू आम्हाला दे. येस. आणि आम्हाला आशीर्वादित आशीर्वादित कर. आणि आम्हाला आशीर्वादित आशीर्वादित कर. प्रभू आमच्या ह्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये फळ येणारं जीवन तू आम्हाला दे. आमेन आमेन. आमच्या जीवनाद्वारे तुला फळ येऊ दे. येस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ऐकणारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित येस. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की जय. थँक यू जीसस. बायबलमध्ये दिलेलं आहे की जर आपण देवावर विश्वास ठेवत आहे तर देवाच्या अनुग्रहाची किंवा देवाच्या कृपेची आम्ही वाट पाहिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बायबलमध्ये दिले की कशा प्रकारे आपण देवाच्या कृपेची वाट पाहिली पाहिजे. याकोबाच्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे. काढूया आपण वचन. याकोब बायबलमध्ये दिलेलं आहे. बघा आपण पाहतोय की आपल्याकडे बराच पाऊस नाही, बऱ्याचदा पाऊस नाहीये. पावसाळा संपत आलेला आहे, बरोबर. आणि आपण बघतोय की आपल्याकडे पाऊसच अजून पडलेला नाही आणि तरीही आपण आशा ठेवलेली आहे की जो शेवटचा पाऊस आहे किंवा जो जाणारा पाऊस आहे तो आपल्याकडे भरपूर येणार. येस. आमेन. पडतीचा पाऊस म्हणतात त्याला किंवा परतीचा पाऊस काहीतरी म्हणतात ना, परतीचा पाऊस. तर आपल्याला असं कुठेतरी आशा आहे की शेवटी तरी पाऊस आपल्याकडे भरपूर पडेल आणि म्हणून याच अपेक्षाने आपण पाहतोय किंवा शेतकरी सुद्धा बायबलमध्ये दिलेला आहे की तो परतीच्या पावसाची आशा धरतो. आपल्या मोलवान फळासाठी कोणत्या पावसाची आशा धरतो? परतीच्या पावसाची. हा, शेवटचा पाऊस तरी पडेल आणि मला चांगली फळं लागतील किंवा मिळतील. मला चांगली फळं मिळतील. म्हणून आपण सुद्धा अशाच प्रकारे
देवाकडे आशा ठेवून राहिलं पाहिजे. बघा याकोबाच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आपण 7वं वचन पाहूया. भावांनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा. कुठपर्यंत आपल्याला धीर धरायचा आहे? प्रभूच्या येण्यापर्यंत. आणि पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान फळाची वाट पाहत असता पहिला आणि शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी धीर धरतो. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये बघा, या ठिकाणी प्रभू येशूने शेतकरीचं उदाहरण दिलेलं आहे. कोणाचं उदाहरण दिलंय? शेतकरीचं. शेतकरीला जर मोलवान आपलं पीक पाहिजे असेल, फळ पाहिजे असेल, चांगलं शेत यावं असं वाटत असेल आणि जर पाऊस थोडासा पडला त्याच्यानंतर बंद झाला तर तो काय आशा करतो की शेवटचा पाऊस कधी पडेल आणि शेवटच्या पावसामध्ये माझा चांगला शेत उगवेल किंवा मला चांगलं फळ मिळेल किंवा चांगलं पीक पाणी होईल. शेवटचा पावसाची शेतकरी अपेक्षा करतो, आशा धरतो, हो की नाही? तसंच देव आम्हाला या वचनाद्वारे शिकवत आहे की शेतकरी जशी भूमीच्या मोलवान फळांची वाट पाहत असताना पहिला आणि शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी धीर धरतो. मग आपल्याला पण धीर धरला पाहिजे. देवाच्या आशीर्वादासाठी किंवा देवाच्या त्या गोष्टी आमच्या जीवनात आम्हाला दिसण्यासाठी, देवाचे आशीर्वादाचे फळ आमच्या जीवनात दिसण्यासाठी, आमच्या इच्छाप्रमाणे आमचं जीवन आम्हाला दिसण्यासाठी आम्ही कशाची अपेक्षा धरली पाहिजे? देवाच्या शेवटच्या परतीच्या पावसाची अपेक्षा धरली पाहिजे. कशाची अपेक्षा धरली पाहिजे? परतीच्या पावसाची. कारण बायबल सांगतं की पुढच्या वचनामध्ये दिले, तुम्ही धीर धरा. 8वं वचन, तुम्ही काय करा? धीर धरा. धीर धरा आणि आपलं अंतःकरण स्थिर करा. काय करा? स्थिर करा. तुम्ही धीर धरा आणि आपलं अंतःकरण स्थिर करा, कारण प्रभूचे येणे जवळ आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्याला जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा आहे आणि आशा ठेवायची आहे. तुम्ही काय करा? धीर धरा आणि अंतःकरण स्थिर व्हा किंवा अंतःकरण स्थिर ठेवा, कारण प्रभूचं जवळ येणं आहे. प्रभूचं येणं कसं आहे? जवळ आहे. प्रभूचं येणं कसं आहे? जवळ आहे. म्हणून जोपर्यंत प्रभू येशू येत नाही तोपर्यंत आम्हाला एकत्र यायचं, तोपर्यंत आम्हाला प्रार्थना करायची, तोपर्यंत आम्हाला देवाला शोधायचं, तोपर्यंत आम्हाला वचनात राहायचं, तोपर्यंत आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचं. शेतकऱ्याप्रमाणे आम्हाला धीर धरायचा आहे. जर स्तोत्र संहिता एका ठिकाणामध्ये तुम्ही वाचले त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे का देवाचा अनुग्रह शेवटच्या पावसासारखा आहे. शेवटच्या पावसासारखा आहे. म्हणून शेतकऱ्याप्रमाणे आम्हाला धीर धरून त्या पावसाची वाट पाहायची आहे. मोलवान फळासाठी, मौल्यवान फळासाठी कशाची वाट पाहायची आहे? ते शेवटच्या पावसासारखी देवाची वाट पाहायची आहे. शेतकरी असं म्हणतोय का, आता जाऊ द्या, खूप दिवस झालं मी पावसाची वाट पाहतोय आणि मी आता जे काय लावलंय ते उपटून फेकून देतो, म्हणतो का? कारण मी आता शेताकडे लक्ष द्यायचं सोडून देतो, मी शेताकडून अपेक्षाच करायचं सोडून देतो? नाही. म्हणून मला ते म्हटला की जे काही तू पेरलेलं आहे ते उगवणारच. प्रेज लॉर्ड. जे काही तू पेरलेलं आहे ते उगवणारच, पण त्या फळाची वाट पाहण्यासाठी तुला धीर धरावा लागेल. आमेन. त्या अनमोल फळाची वाट पाहण्यासाठी तुला काय धरावं लागेल? धीर धरावं लागेल. म्हटलं प्रभू कधीपर्यंत धीर धरू? प्रभू म्हणतो मी येईपर्यंत धीर धरू. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हटलं तुझं अंतःकरण कसं कर? स्थिर कर, धीर धर आणि मी जवळच आहे, मी येत आहे, माझी वाट पहा. मी काय करत आहे? जवळ आलो आहे. म्हणून 9वं वचन, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. काय करू नका? कुरकुर करू नका. तुम्ही एकमेकांविषयी काय करू नका? कुरकुर करू नका. हा न्यायाधीश दरवाजा पुढे उभा आहे. आमेन. तुम्ही एकमेकांविषयी काय करू नका? कुरकुर करू नका. प्रेज लॉर्ड. म्हणून ह्या दिवसामध्ये जर आम्हाला देवाची उपस्थिती पाहिजे असेल, जर आम्हाला देवाचं दर्शन पाहिजे असेल, जर आम्हाला देवाचे आशीर्वाद पाहिजे असतील तर मला धीर धरायचा आहे. धीर धरायचा आहे. कारण देवाने आम्हाला स्वतः सांगितलं आहे तुम्ही काय करायचं आहे? धीर धरायचा आहे. आणि धीर धरत असताना तुम्ही दोषी ठरू नये
म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. जर आम्ही एकमेकांविषयी कुरकुर करतोय तर आम्ही दोषी ठरू. काय ठरवू आम्ही? दोषी ठरू. जर आम्ही एकमेकांविषयी कुरकुर करतोय तर आम्ही काय ठरू? दोषी ठरू. म्हणून बायबल काय सांगतंय की आम्ही एकमेकांविषयी कुरकुर करू नाही. नका. लक्षपूर्वक ऐका. आपण पुन्हा वचन आपण शिकत आहोत. शेतकऱ्याप्रमाणे आपल्याला परतीच्या पावसाची आशा धरायची आहे, अपेक्षा धरायची आहे. जर आज आमच्या जीवनात काही घडत नसेल, आज जर आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल, आज आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं देवाची गोष्टी आम्हाला दिसत नसतील, पण एकच प्रभू म्हणत आहे की शेतकरी जसा पहिल्या आणि शेवटच्या पावसाची आशा धरतो मोलवान फळासाठी, तसं तुला सुद्धा शेवटच्या पावसाची आशा धरायची आहे, धीर धरायचे आहे, अंतःकरण स्थिर ठेवायचे आहे, प्रभूचं जवळ येणं आहे. पण कुणाच विषयी कुरकुर करू नका, कारण तुम्ही दोषी सापडू नये अशी देवाची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. एकमेकांविषयी आम्हाला काय करायचं नाही? कुरकुर करायचे आहे. अजून देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे? तेस्सेलकरासपत्र 5वा अध्यायामध्ये, तेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय, तेस्सेलकरासपत्रामध्ये 5वा अध्यायामध्ये देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे आपण पाहणार आहोत. तेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय काढूया आपण वचन. देवाची इच्छा, प्रभू येशूची इच्छा आमच्यासाठी काय आहे? पहिलं आपण पाहिलं वचनामध्ये की आपल्याला धीर धरायचा आहे, शेवटच्या पावसाची आशा धरायची आहे. प्रेज लॉर्ड. आणि शेवटचा पाऊस देवाच्या शेवटच्या अनुग्रहासारखा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. अजून देवाची इच्छा काय आहे? तेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय आणि 16 वचन. सर्वदा आनंद करा. काय करा? आनंद करा. तेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय 16 16 वचन. वचन. सर्वदा काय करा? आनंद करा. जर तुम्हाला पीक पाणी नाही, तुमचं काय दिसत आहे, काही फळ दिसत नाहीये, तर रडत नका बसून. काय करू नका? रडायचं नाही. तुमच्या जीवनात अजून काही बदल घडलेले दिसत नाहीये, तुमच्या घराची परिस्थिती काय अजून काही बदललेली नाहीये, अजून काही गोष्टी तुमच्या मनासारख्या झालेल्या नाहीये, अजून परफेक्ट तुम्हाला आरोग्य मिळालेलं नाहीये, अजून परफेक्ट तुम्हाला सगळ्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या नाहीयेत, पण तरी प्रभू म्हणतो आनंद करा. काय करा? आनंद करा. मोलवान फळाची अपेक्षा करण्या अगोदर किंवा त्या मिळण्या अगोदर तुम्ही आनंद करा. आणि दुसरं काय करा बघा, अखंड प्रार्थना करा. आमेन. प्रार्थना कशी करा? अखंड. जरी फळ दिसत नाही तरी प्रार्थना करा. येस. देव काय म्हणतो? प्रार्थना करा. आणि प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. आज जर तुम्हाला वाटलं असेल देवा तुझी इच्छा काय आहे माझ्याविषयी, तर देवा आमच्याशी बोलत आहे, तू आनंद कर, तू अखंड प्रार्थना कर, तू प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती कर. हीच इच्छा तुमच्यासाठी देवाची आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला वाटत असेल का मोलवान फळ तुम्हाला मिळावी, तर शेवटच्या पावसाची अपेक्षा करा. आणि अपेक्षा करता असताना आनंद करा. प्रेज लॉर्ड. अखंड प्रार्थना करा आणि उपकार स्तुती करत तुम्ही काय करा? उपकार स्तुती करत प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची उपकार स्तुती करा. प्रभूचं येणं जवळ आहे. रोज असं जगा की प्रभू तू येणार आहे, येशू तू येणार आहे, मला तुझी वाट पाहायची, मला तुझी वाट पाहायची. जीवनात त्रास आहेत तुमच्या, जाऊ दे, पण मला प्रभूची वाट पाहायचं आहे. कोणीतरी तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला सतावत आहे, त्रास देत आहे, पण म्हणा प्रभू मला तुझी वाट पाहायची आहे. तुमच्या जीवनात काही त्रास आहे, दुःख आहे, निराशा आहे, पण म्हणा प्रभू येशू मला तुझी वाट पाहायची आहे. आणि अखंड प्रार्थना करा. काय करा? अखंड प्रार्थना करा. कारण की बायबलमध्ये असं दिलेलं आहे की सैतान जो आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून फिरत आहे. प्रेज लॉर्ड. काय होत आहे? सैतान फिरत आहे. कसं फिरत आहे? गरजणाऱ्या सिंहासारखा. जर तुम्ही आनंद करत नाही प्रभूमध्ये, जर तुम्ही अखंड प्रार्थना नाही करत आहे, जर तुम्ही देवाला प्रत्येक गोष्टीमध्ये उपकार स्तुती नाही करत आहे, तर सैतान वासून, कारण तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये नसाल. मग सैतान कसं आहे? गरजणाऱ्या सिंहासारखा शोधत फिरत आहे. शोधत फिरत आहे. आणि म्हणून आज जर त्या गरजणाऱ्या सिंहापासून आम्हाला जर लपायचं असेल, जो परात्पराच्या
सर्व समर्थाच्या जो सर्व समर्थाच्या जो परात्पराच्या गुप्त स्थळी राहतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. तो आम्हाला परात्पराच्या गुप्त स्थळी राहायचा आहे. येस, आम्हाला परात्पराच्या गुप्त स्थळी बसायचं आहे. Praise the Lord. आणि म्हणून बायबल मध्ये दिलेलं आहे की 19 वचन, आत्म्याला विझू देऊ नका आणि संदेशकांचा धिक्कार करू नका. Yes, तुमचा amen. आत्मा जो आहे तो जो विझू देऊ नका. विझायचं नाही. अखंड प्रार्थना करणं, देवाची उपकार स्तुती करणं, आनंद करणं म्हणजे आत्म्याला विझू न देणं. Praise the Lord. हालेलुया. याचा अर्थ तुमचा आत्मा कधी विझू शकतो? देवाविषयी थंड होऊ शकतो. जाऊ दे बाई, काय अर्थ नाही प्रार्थना करण्यात, जाऊ दे बाई काय अर्थ नाही देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या मंदिरात जाणं, किंवा जाऊ दे बाई काय अर्थ नाहीये वचनामध्ये राहणं, अजून काहीच होत नाहीये, अजून काहीच माझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाही, करून करून थकले. काही लोक आम्हाला म्हणतात, हो आम्ही किती वर्षापासून विश्वासामध्ये आहे पण अजून काहीच, मला एक जणांचा फोन आला होता, अजून काहीच घडत नाही सिस्टर, माझ्या मनासारख्या काहीच गोष्टी घडत नाही. म्हटलं सिस्टर तुम्ही प्रार्थनेमध्ये कशा आल्या, तुम्ही ख्रिश्चन आहात का? ते म्हणे नाही. म्हटलं तुम्ही विश्वास ठेवता प्रभू येशूवर? म्हटलं हा. म्हटलं तुम्ही प्रार्थनेत कशा काय आल्या? तर ते म्हटले की सिस्टर मी खूप आजारी झाले, मरता मरता वाचले. म्हटलं हो. म्हटलं देवाने तेव्हा वाचवलं तुम्हाला? म्हणे हा ना. मग आता प्रार्थनेचे उत्तर देत नाही? म्हणे हा ना, आता प्रार्थनेचं उत्तरच देत नाही. अहो म्हटलं जर ज्या देवाने तुम्हाला वाचवलंय, ज्या देवाने तुम्हाला चांगलं आरोग्य दिलंय, ज्या देवाने आतापर्यंत तुम्हाला सांभाळलंय, तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर पण देणार ना. येस, कारण तुम्ही अगोदर त्याचा अनुभव तर घेतलाय ना. मग आता तुम्ही काय म्हणत नाही किती दिवसापासून आम्ही विश्वासात आहे, काहीच अजून होत नाही. अहो तुम्ही विश्वास कसा ठेवला त्याची आठवण करा ना. देवाने तुम्हाला कसं वाचवलं तुम्ही त्याची आठवण करा ना. हा, किती दिवसापासून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात होतात, किती दिवसापासून तुम्ही डॉक्टरचा दवाखाना केला, औषधावर होती, आता औषधं आहेत का? म्हणे नाही ना. पण काही गोष्टी आहेत ना अजून काय त्याचं उत्तर नाही मिळालं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता समजायचं का देव नाही म्हणून? हा, आज आम्हाला या गोष्टी शिकायच्या आहेत. आज देवाला म्हणायचे की प्रभू हो माझ्या जीवनात काही घडो किंवा नाही घडो, जसा शेतकरी पहिल्या आणि शेवटच्या पावसाची अपेक्षा धरतो आपल्या मौल्यवान फळासाठी, आपल्या पीक पाण्यासाठी, तो म्हणतो आता पहिला पाऊस येऊन गेला, आता मी दुसऱ्या पावसाची वाट बघतो. तशी आम्हाला वाट पाहिजे. Praise the Lord. होऊ शकतं की माझ्या जीवनात पण सुरुवातीला खूप देवाच्या आशीर्वाद मिळाले, किंवा खूप देवाची उपस्थिती होती, खूप सामर्थ्याने जीवन भरलेलं असेल, किंवा खूप काही गोष्टी सगळं काही मनासारख्या होत होत्या. पण प्रभू म्हणतो की आता थोडा पाऊस मी थांबवलाय. प्रभू काय म्हणतोय, आता थोडा दिवस मी पाऊस काय केलाय? थांबवलाय. थांब, शेवटच्या पावसाची अपेक्षा कर. काय कर? आशा धर. शेवटच्या पावसाची काय धर? आशा धर. आशा धर. आणि म्हणून बायबल सांगतं की आत्म्याला विझू देऊ नका. आत्म्याला काय करायचं? विझू नाही द्यायचं. विझू नका देऊ. 21 सर्व गोष्टीची पारख करा, चांगली ते बळकट धरा आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. येस, आमेन. जे चांगलं आहे ते बळकट धरून राहा. काय चांगलं आहे? प्रभू येशू येणार आहे. Praise the Lord. आणि प्रभू येशूने आमच्यासाठी सार्वकालिकाचं जीवन तयार केलेलं आहे. म्हणून मी त्या दिवशी वचन घेतलं, रोमकारासपत्र 8व्या अध्यायामध्ये तुमच्यासाठी जे गौरव प्रकट केलेलं आहे, जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या पुढे आताच्या काळाची दुःख तुमच्यासाठी काहीच नाही. अशा प्रकारे आमच्यासाठी गौरव प्रकट होणार आहे. तो अनुग्रहाचा पाऊस पडणार आहे. Praise the Lord. हालेलुया. तो देवाच्या कृपेचा पाऊस आमेन. पडणार आहे. म्हणून बायबल सांगतं की तुम्ही काय केलं पाहिजे? आनंद केला पाहिजे, अखंड प्रार्थना केली पाहिजे, सर्व गोष्टीत उपकार स्तुती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सकाळी उठता, धन्यवाद दे बाप्पा. तुम्हाला ज्यावेळेस चांगलं आरोग्य आहे, धन्यवाद दे बाप्पा. तुमच्याकडे चांगले डोळे आहेत, तुम्ही चांगले पाहतात, तुम्ही चांगले ऐकता, तुम्ही चांगलं चालू शकता, तुमचे हातपाय नीटनेटके आहेत, धन्यवाद द्या. उपकार स्तुती करा देवाची. Praise the Lord. सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलं जेवण जाते. काही लोकांना चांगलं जेवण जात नाही, खाल्लं का उलटी होते. काही लोकांना जेवण जात नाही, पाणी पण गिळवत नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर प्रत्येक गोष्टीमध्ये उपकार स्तुती करा देवाची. ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवल्या त्या झाल्या नाही, त्याच्यासाठी तुम्ही रडू नका. तर ज्या चांगल्या होत आहेत
त्याच्यासाठी देवाला धन्यवाद धन्यवाद द्या. द्या. चांगले ते बळकट धरा. देवाने ज्या गोष्टी चांगल्या तुमच्या जीवनात केल्या त्या बळकट धरा. Praise the Lord. देवा तू हे केलं तर तू दुसरं पण करणार आहे. प्रार्थना, अखंड प्रार्थना करा. प्रार्थना करत असताना कदाचित तुम्हाला अडखळणी येईल. प्रार्थना करत असताना कदाचित तुम्हाला कोणी विरोधात तुमच्या उभे राहील. प्रार्थना करत असताना कदाचित परिस्थिती बिघडेल. प्रार्थना करत असताना कदाचित काही गोष्टी अशा घडतील की तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला इच्छा होणार नाही, मूड होणार नाही. पण बायबल सांगतं अखंड. कशी? अखंड. अखंडचा अर्थ कधीच खंडने पडला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण तीच प्रार्थना जो गरजणारा सिंह आहे तुम्हाला गिळण्यासाठी येतो त्याचं तोंड बंद करणार. आमेन. Praise the Lord. हालेलुया. तुमच्या प्रार्थना जो गरजणारा सिंह आहे त्याची तोंड बंद करणार. आमेन. मला प्रभूने शिकवलं की ज्यावेळेस दानिएल 3 वेळेस दिवसातून प्रार्थना करायचा. तुम्हाला माहिती आहे दानिएल कुठे होता? दानिएल बाबेलमध्ये होता. दानिएलला कैद करून नेलं होतं एका राजाने. बायबलमध्ये दिलेलं आहे की एक यहुदा किंवा येरुशलेममध्ये नबुकद्रेसर राजाने काही लोकांना कैद करून नेले. लढाई झाली आणि काही लोक जे राहिले त्यांना काय झाले, कैद केले, त्यांना बंदिवान केलं होतं. पहिल्यांदा त्यांना वेडा मारला, त्याच्यानंतर त्यांना बंदिवान केलं, त्यांना वेड्या ठोकले आणि मस्त आपल्या राज्यामध्ये घेऊन गेले बाबेलमध्ये नबुकद्रेसर राजा. आणि तुम्हाला माहिती का त्या ठिकाणामध्ये दानिएल देवाचा भक्त होता. कोण होता देवाचा भक्त? दानिएल. दानिएल देवाला 3 वेळेस गुडघे टेकून प्रार्थना करायचा. मी म्हटलं दानिएलला इतका वेळ तरी कसा मिळत असेल? सकाळ संध्याकाळ आम्ही तर फक्त नाश्ता करतो, दुपारचं जेवण करतो, संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण करतो, आम्हाला जेवायलाच तेवढा वेळ भेटतो. 3 वेळेस दानिएलला कशी काय प्रार्थना वेळ मिळत असेल, हो की नाही? आणि बायबलमध्ये दिले की दानिएल जेव्हा प्रार्थना करत होता मग या दानिएलच्या प्रार्थना कशा अडकवायच्या, म्हणजे कशा त्याच्यामध्ये अडखळणं आणायचं किंवा कसं थांबवायचं हे सैतानाने प्लॅन केला. काय केलं सैतानाने? प्लॅन बनवला. ज्या देशामध्ये तो दानिएल राजा होता तुम्हाला माहिती का त्या देशामध्ये सर्वात अगोदर दानिएलला परमेश्वराने त्या राजाच्या नजरेत कृपा दिली होती. दानिएल आणि त्याचे दुसरे 2 मित्र शद्रक मेशक हे त्यांची नावं होते. तर असे त्याचे 2 मित्र बायबल सांगतं राजाने आपल्या राजवाड्यात उभं राहण्यासाठी ठेवलं होतं त्यांना. कारण दानिएलमध्ये देवाचा आत्मा होता आणि त्याच्यामध्ये खूप असं ज्ञान होतं, ज्ञानी होता तो. आणि दानिएल देवाच्या त्या राजाच्या जिथं ज्या राजाच्या ठिकाणामध्ये त्याला कैद केलेलं होतं त्याच राजाने त्याला राजवाड्यामध्ये ठेवलं. पण राजवाड्यामध्ये येण्या अगोदर जर वाचलं दानिएलचं पुस्तक 3 वर्ष त्याला शिक्षण दिलं. किती वर्ष? 3 वर्ष. तर राजवाड्यात त्याला जॉब लागण्यासाठी आपल्या भाषेमध्ये किंवा त्याला तिथं ठेवण्यासाठी त्याला 3 वर्ष प्रशिक्षण दिलं. राजवाड्यात कसं वागायचं, राजवाड्यामध्ये कसं चालायचं, राजवाड्यामध्ये कसं बोलायचं, राज्य लोकांचं जेवण कसं करायचं, राजाचं काम काय करायचं, 3 वर्ष शिक्षण दिलं. मी म्हटलं प्रभू ते स्वर्गात गेल्यासाठी पण आम्हाला शिक्षण दे. आम्हाला पण राजाजवळ उभं राहायचं आहे. प्रेसला स्वर्गातल्या राजाजवळ उभं राहण्यासाठी म्हटलं प्रभू जगातल्या राजाकडे उभं राहण्यासाठी त्याच्या राजवाड्यात जाण्यासाठी दानिएलला तू 3 वर्ष शिक्षण दिलं तर आम्हाला पण किती शिकलं पाहिजे तुझ्या स्वर्गाच्या राज्यात राहण्यासाठी? आम्हाला किती शिक्षण घेतलं पाहिजे? आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या दानिएल राजाला बढती मिळाली, चांगलं पद मिळालं, पण त्याच्या विरोधात लोक काय करायला लागले? हुरकुर करायला लागले, त्याच्या विरोधात कटकारस्थान करायला लागले. राजा दानिएलला चांगला समजत होता कारण दानिएलवर देवाचा आत्मा होता. दानिएल देवाचा आत्म्याच्या द्वारे त्याला ज्ञान मिळालेलं होतं आणि म्हणून त्याच्या विरोधात जे लोक होते. आता बघा दानिएल हा 3 दिवसातून 3 वेळेस देवाच्या पायाजवळ बसणारा होता, गुडघे टेकणारा होता, प्रार्थना करणारा होता. मग यांनी कटकारस्थान काय रचलं माहितीये? बायबलमध्ये दिले. दानिएलचं पुस्तक काढूया. बायबलमध्ये काय दिलेलं आहे, कशा प्रकारे दानिएलची प्रार्थना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण जर तुम्ही प्रार्थनेत असाल तर परमेश्वर सिंहाची तोंड बंद करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएलचं पुस्तक आपण 6व्या अध्यायामध्ये जाणार आहोत. 6व्या अध्यायामध्ये जाऊया. दानिएलच्या विरुद्ध कसा ठराव पास केला आपण या वचनातून पाहणार आहोत. दानिएल 6वा अध्याय 7वं वचन.
राज्यातले सर्व अध्यक्ष, राजप्रतिनिधी, प्रांत अधिकारी, मंत्री, सेनापती यांनी मसलत केली आहे की राजाचा नियम ठरवावा व दृढ ठराव करावा तो असा की जो कोणी 30 दिवसापर्यंत तुझ्या वाचून हे राजा दुसरा कोणत्याही देवाजवळ किंवा मनुष्याजवळ विनंती करेल तो सिंहाच्या गुहात टाकला जावा. काय ठराव पास केला दानिएलच्या विरुद्ध? कोणी कोणी पास केला बघा ना. राज्यातले अध्यक्ष, राजप्रतिनिधी, प्रांत अधिकारी, मंत्री, सेनापती यांनी राजाचा नियम ठरवला. सगळे राजमंत्री होते बघा, अधिकारी होते, अध्यक्ष होते. आज पण जगामध्ये ते चाललेलं आहे. जर प्रार्थनेसाठी एकत्र येते ते थांबवले जातात, अडवले जातात. आज तो आत्मा आज पण कार्य करतो की नाही? जिथं प्रार्थना आहेत, नाही इथं प्रार्थना करू नका, हे लोक ख्रिश्चन बनवत आहेत. अशा आज पण ह्या गोष्टी घडत आहेत. दानिएल प्रमाणे आज सुद्धा आपण ह्या जगामध्ये एका उपरी देशामध्ये आहेत. हा देश जो आहे हो आपल्यासाठी काही दिवस त्या देशामध्ये आपण पाहुणे आहोत किंवा या जगामध्ये आपण पाहुणे आहोत काही दिवसाचे. पण आपला खरा देश, खरा नागरिकत्व स्वर्गीय आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आपलं खरं स्वर्गीय नागरिकत्व आहे. कोणतं नागरिकत्व आहे? आपण स्वर्गाच्या नागरिकत्वातले लोक आहोत. आणि म्हणून आपण सुद्धा इथे या ठिकाणामध्ये जगाच्या लोकांमध्ये आहोत किंवा या उपरी आहोत, प्रवासी आहोत, काही दिवसाचे पाहुणे आहोत. बघा दानिएलच्या विषयी पण दानिएल सुद्धा त्या देशामध्ये एक कोण होता ज्याचा स्वतःचा देश नव्हता, असं त्यांचा एक दास होता तो, किंवा तिथं राहणारा होता, त्यांच्याजवळ राहणारा होता, कैद केलेला होता. आणि त्याच्याविषयी काय ठराव पास केला की हे राजा सगळे एकत्र आले, राजपद अधिकारी, अध्यक्ष, मोठे मोठे असे सगळे पदावर जे असतात ते सगळे राजाजवळ आले आणि राजाला काय म्हटले माहितीये? राजा, एक ठराव आम्हाला पास करायचा आहे. तो म्हणतो कोणता ठराव? हे राजा, या 30 दिवसामध्ये जो कोणी माणूस तुझ्याशिवाय कोणत्या मनुष्याला नमन करेल किंवा कोणत्या मनुष्याची भक्ती करेल किंवा देवाची भक्ती करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावा. काय करण्यात यावा? सिंहाच्या गुहेत टाकला जावा. मला या वचनातून प्रमाणे एकच शिकवलं, जर तुम्ही प्रार्थना करत आहे तर तुम्हाला अडखळण येणारच. तुम्हाला अडखळण येणारच. होय. कदाचित तुमचे शेजारचे लोक असतील, कदाचित तुमचे नातेवाईक असतील, कदाचित तुमच्या घरातले असतील, कदाचित तुमचा देह पण असेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला अडखळण करणारा तुमचा देह पण असेल, तो पण तुमचा शत्रूच आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये दिले की काय त्यांनी ठराव पास केला, या 30 दिवसामध्ये राजाशिवाय जो कोणी मनुष्य या राज्यामधला, या देशामधला दुसरं कोणत्या देवाला किंवा मनुष्याचं नमन करेल किंवा त्याच्या पाया पडेल त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात यावं. कारण सगळ्या लोकांना माहित होतं का दानिएल दिवसातून 3 वेळेस आपल्या देवाच्या पायाजवळ बसतोय, गुडघे टेकतोय आणि प्रार्थना करतोय. आणि बायबल सांगतं की काय झालं बघा पुढच्या वचनात 10वं वचन. तर लेखावर सही घातली आहे असे दानिएलला कळले, तेव्हा तो आपल्या घरात गेला. आपल्या खोलीच्या खिडक्या यरूशलेमेकडे उघडल्या असता जसा तो पूर्वी करत असे तसा प्रति दिवशी 3 वेळा गुडघे टेकून आपल्या देवासमोर प्रार्थना करीत आणि उपकार मानित गेला. हालेलुया. जरी ठराव पास झाला होता, सिंहेच्या गुहेमध्ये तुम्हाला जर सांगितलं तुम्ही इथे येऊ नका, तुम्हाला सिंहेच्या गुहेत टाकण्यात येईल, कोणीच येणार नाही. कोणीच येणार नाही. इथं कुत्र्याला सुद्धा आम्ही घाबरतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे कुत्रे आहे बाबा, आम्हाला यायला नको. पण दानिएल राजाने बायबलमध्ये दिले की जरी त्याला कळालं, असा ठराव पास झालेला आहे का जो कोणी गुडघे टेकेल दुसऱ्या देवापुढे किंवा राजापुढे गुडघे टेकणार नाही, हो त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. तरीही हा दानिएल राजा बघा प्रति दिवशी 3 वेळा गुडघे टेकून देवासमोर प्रार्थना करीत आणि उपकार मानित गेला. आणि पुढे काय झाला, तेव्हा ते पुरुष एकत्र जमले. त्यांनी दानिएल आपल्या देवासमोर प्रार्थना विनंती करीत असताना तेव्हा ते जवळ येऊन राजासमोर
तेव्हा ते जवळ येऊन राजासमोर राजाच्या ठरावाविषयी म्हणाले, 30 दिवसाच्या आत जो कोणी तुझ्या वाचून हे राजा दुसऱ्या कोणत्याही देवाजवळ किंवा मनुष्याजवळ विनंती करीन तो सिंहाच्या गुहेत टाकला जावा, अशा ठरावावर तू सही घातली की नाही? राजाने उत्तर देऊन म्हटले, मेदी पारसी यांचा कायदा कधी टळत नाही, त्याप्रमाणे निश्चित होणार. बघा, ह्या लोकांनी जेव्हा पाहिलं का हा दानिएल त्याच्या खोलीमध्ये प्रार्थनेला बसलेला आहे आणि सगळे मिळून त्या राजाकडे गेले आणि राजाला म्हटले, हे राजे, तुम्ही असा ठराव पास केला होता की नाही की कोणी गुडघे टेकायचे नाही दुसऱ्या देवाला किंवा दुसरं काही करायचं नाही आणि आपला कायदा तर कधी बदलत नाही, आपला कायद्याप्रमाणेच आपण करतो, असा व्यक्ती आहे म्हणून. बघा पुढे काय दिलेलं आहे 13 वचन. मग तो राजासमोर उत्तर करीत म्हणाले, यहूदाच्या संतानातला पाडाव केलेल्या संतानातला जो दानिएल आहे तो तुला हे राजा ज्या ठरावावर तू सही घातली आहे त्याला मानित नाही, पण प्रति दिवशी 3 वेळा तो प्रार्थना करीत आहे. जो पाडाव केलेला मनुष्य, जो कैद केलेला आहे, तो तुझा ठराव मानत नाही. प्रति दिवशी तो 3 वेळेस प्रार्थनेला बसतो. इथं आम्हाला काही काम आलं तर आम्ही प्रार्थनेला बसत नाही, हो की नाही? आम्हाला आमच्या जीवनात काही त्रास झाला तर आम्ही प्रार्थनेला बसत नाही. आमच्या घरातली परिस्थिती बिघडली तर प्रार्थनेला बसत नाही. प्रेज लॉर्ड. पण एवढी मोठी परिस्थिती त्याच्या जीवनावर, एवढं मोठं संकट आलं होतं. शेवटी सगळे लोक एकत्र आले, राजाकडे गेले, दानिएलच्या विषयी त्यांना त्याच्या विरोधात कंप्लेंट केली, तक्रार केली, बघ हा बसला म्हणून प्रार्थनेला, किंवा बघ हा त्याच्या देवाला नमन करत आहे. पुढे काय झालं? मग 15 वचन. तेव्हा ती पुरुष राजाजवळ एकत्र जमून राजाला म्हणाले, हे राजा, जाण की मेदी पारशी यांचा कायदा असा आहे की कोणताही ठराव किंवा नियम राजा ठरवतो तो पाळटायचा नाही. तेव्हा 16. तेव्हा राजाने आज्ञा केली की दानिएलला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. पुढे काय झालं? दानिएलला कुठे टाकले? सिंहाच्या गुहेमध्ये. मग राजाने दानिएलशी बोलून म्हटले, ज्याची सेवा तू नित्य करतो तो तुझा देव तुला सोडवेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. राजा खूप चांगला होता, पण बाकीचे लोक चांगले नव्हते. दानिएल जेव्हा गुहेत टाकला जाणार होता तेव्हा राजा स्वतः येऊन म्हटला की दानिएल, ज्या देवाची तू भक्ती करत आहे तो तुला गुहेतून पण सोडवेल. प्रेज लॉर्ड. आज या वचनातून एकच गोष्ट आम्हाला शिकायची आहे की कोणतीही परिस्थिती जरी आली तरी प्रार्थना करायचं. बघा, मी शिकत होते, दानिएल त्याला कैद करून नेलं, ह्या दुसऱ्या देशामध्ये होता, कितीतरी लोक त्याच्या विरोधात असतील, किती गोष्टीला त्याला सामोरं जावं लागत असेल, पण तो म्हटला का, देवा तू जर असतस तर आम्हाला कैद करून नसतं नेलं, आमच्या देशातून आम्हाला जावं नसतं लागलं, हे शत्रूने आम्हाला बंदिवान नसतं केलं, म्हटलं असतं का? पण तो बंदिवानाच्या देशात असून सुद्धा तो प्रार्थना करत होता, कैदेमध्ये असून सुद्धा तो प्रार्थना करत होता. आपण काय केलं असतं? आपल्याला संकट आले असते, आपण जर त्रासात असतो, आपण म्हटलं असतं, देवा तू असतस तर एक संकट माझ्यावर आलंच नसतं, ही परिस्थिती माझ्यावर आलीच नसती, आपण असं विचार केला असता. पण अशा ठिकाणामध्ये सुद्धा जिथं दहशत आहे, जिथं भीती आहे, तिथं सुद्धा हा दानिएल प्रार्थना करतो 3 वेळेस गुडघे टेकून. आणि मग तो राजा म्हटला, दानिएला, तुझा देव तुला गुहेतून सोडवेल. आणि पुढं काय झालं? नंतर बघा 18 वचन. आणि नंतर राजा आपल्या राजवाड्यात गेला, पण त्या रात्री तो उपाशी राहिला. राजाचं प्रेम होतं त्या दानिएलवर, राजा चांगला होता बरं. रात्रभर तो उपाशी राहिला आणि त्याच्या पुढे वाद्य पण आत आणली नाही, कारण दानिएलला जेव्हा सिंहाच्या गुहेत टाकलं तेव्हा राजा उपाशी राहिला. बायबलमध्ये असं दिलंय की होऊ शकतं ते रोज राजा झोपण्याच्या वेळेस वाद्य वाजवण्यात येत होते, काहीतरी मनोरंजन होत असेल, पण ते वाद्य पण वाजवण्यात आली नाही. पुढं काय झालं? आणि त्याची झोप त्याच्यापासून उडून गेली. प्रेज लॉर्ड. त्या राजाची झोप काय झाली? उडून गेली. आणि 19 वचन. मग राजा मोठ्या पहाटे सुटून त्वरेने सिंहाच्या गुहेत गेला. कुठे गेला? सिंहाच्या गुहेत. आणि गुहेजवळ दानिएलापाशी पोचल्यावर त्याने शोकवाणीने आरोळी मारली. राजा दानिएलाशी बोलला, म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्याची सेवा नित्य तू करतोस, तो तुझा देव तुला सिंहापासून सोडवायला समर्थ आहे काय? राजा दुसऱ्या दिवशी त्या दानिएलाकडे गेला आणि आतूनच आवाज देतोय, दानिएला,
ज्याची सेवा तू करतोयस तो देव तुला सोडायला समर्थ आहे का? पुढे काय झालं? 21 वचन. तेव्हा दानिएल राजाला म्हणाला, हे राजा सर्व काळ जिवंत आहेस. माझ्या देवाने आपला दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे, म्हणून त्यांनी उपद्रव न करता, कारण त्याच्या समोर माझ्या ठाई निर्दोषता आढळलेली आहे. आणि हे राजा तुझ्या समोर मी कोणास काय हे राजा तुझ्या समोरही मी कोणास काही उपद्रव केला नाही. तेव्हा राजा हर्षित झाला आणि त्याने आज्ञा केली की दानिएलाला गुहेतून काढावे. मग दानिएलाला गुहेतून वर काढले. त्याच्या अंगावर काही जखम आढळून आली नाही, कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला होता. आणि बायबलमध्ये दिलेला आहे, अशा प्रकारे दानिएलला देवाने सोडवलं. पण ज्या सिंहातून काढलं, ज्या लोकांनी त्याच्याविषयी कटकारस्थान रचलं, त्यांनाच ते सिंहामधून त्या गुहेमध्ये टाकलं. आणि बायबल सांगतं कसं त्यांचा हाडांचा चूर्ण झाला. बाकीच्या लोकांचा हाडांचा काय झाला? चूर्ण झाला. प्रेज द लॉर्ड. बघा, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, प्रार्थना करताना तुम्हाला अडखळण येणार. मगाशी पण म्हटलं मी, हा प्रार्थना करणारा होता, याला अडखळण आले. याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. मरणाची वेळ याच्यावर आली, पण याने प्रार्थना करायची सोडलं नाही. ठराव पास झाला होता अगोदर, जो कोणी प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. पण बायबल मध्ये दिलेलं आहे, दानिएलने प्रार्थना करायचं सोडलं नाही. आज या वचनातून एकच आम्हाला ठरवायचं आहे की असे दुष्ट आत्मे कुणाच्या ना कुणाच्या द्वारे आमची प्रार्थना काय करतील? थांबवतील, अडखळण आणतील, परिस्थिती बिघडवतील, मन बिघडेल. आमच्या जीवनामध्ये आमच्याच लोक, आमच्याच घरातले लोक असतील, आमचेच नातेवाईक असतील, आमच्याच समाजाचे लोक असतील, आमच्याच देशातले लोक असतील, म्हणतील हे करू नको, प्रार्थना करू नको, नाहीतर तुम्हाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. पण एक लक्षात ठेवा, प्रभू म्हणतो की जो शरीराला जिवे मारतो त्याला घाबरण्यापेक्षा जो शरीराला जिवे मारल्यानंतर ज्याचा आत्मा ज्याला तुमचा आत्मा नरकात टाकण्याचा अधिकार आहे त्याला घाबरा. तुमचा आत्मा नरकात टाकण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणालाच नाही. तो तुमचा जीव वाचवायला समर्थ आहे, तुमचा आत्मा वाचवायला समर्थ आहे. म्हणून अखंड प्रार्थना करा. काय करा? अखंड आनंद करा, प्रार्थना करा, उपकार स्तुती करा, आत्म्याला विझू देऊ नका. प्रेज लॉर्ड. शेतकऱ्याप्रमाणे तुम्ही काय करा? पहिल्या पावसाची नाही तर शेवटच्या पावसाची तुम्ही आशा करा. अंतःकरण स्थिर व्हा, प्रभू जवळ आहे. धीर धरा, प्रभू जवळ आहे. प्रार्थना करायचं सोडू नका. परिस्थिती तुमच्या जीवनात यासाठीच येणार, बिघडलेली परिस्थिती तुमच्या प्रार्थना थांबवण्यासाठी, तुमच्या प्रार्थना थांबवण्यासाठी. पण दानिएल सारखं गुहेत जाण्याची वेळ जरी आली तरी गुडघे टेका, तरी प्रार्थना करा. ते सिंहाची तोंड देव बंद करेल. आमेन. म्हणून गर्जणारा सिंह कुणाला गिळावा म्हणून वासून फिरतोय. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना करत राहाल, त्यात गर्जणाऱ्या सिंहाची तोंड माझा देव बंद करेल. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. नारद और नागोड़े, नारद और नागोड़े विजय दिलाएंगे. जब साथ हो मसीहा, जब साथ हो मसीहा, जिंदा बचाएंगे. जब साथ
धन्यवाद तू माझ्या अपराधांसाठी तू माझ्या अपराधांसाठी मरणाच्या हाती दिला मरणाच्या हाती दिला गेला. नीतिमान ठरवण्यासाठी मला नीतिमान ठरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत तिसऱ्या झाला. दिवशी पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू प्रभू येशू माझ्या जीवनात ये माझ्या जीवनात ये. माझ्या घरात ये माझ्या घरात ये. प्रभू येशू प्रभू येशू माझ्या सर्व पापांची माझ्या सर्व क्षमा कर. क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध मला कर शुद्ध कर. मी तुझ्यावर विश्वास मी ठेवते. तुझ्यावर विश्वास ठेवते. मी तुला माझा माझा वैयक्तिक तारणारा माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारते. स्वीकारते. आमेन. आमेन. पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो की खरोखर प्रभू आम्ही वचनात पाहिलं जसा शेतकरी आपल्या मौल्यवान फळासाठी पहिल्या आणि शेवटच्या पावसाची अपेक्षा करतो आशा धरतो तसं देवा तू आम्हाला म्हटलेलं आहे का तुम्ही सुद्धा शेवटच्या पावसाची आशा धरा. होय तुम्ही धीर धरा तुमचं अंतकरण स्थिर करा प्रभूचं येणं जवळ आहे. प्रभू आम्ही म्हणतो की तू येईपर्यंत आम्हाला स्थिर Yes. आमचा आत्मा भिजू देऊ नको. Yes, Lord. देवा जे त्रासात आहे Yes. आजारात आहे Yes. दुखण्यात आहे Yes. येशूच्या नावामध्ये Yes, ते बरे Lord. केले जाऊ दे. Yes, Amen. देवा तू आम्हाला वचन दिलेलं आहे तुम्ही प्रार्थना करून माझ्याकडे जे काही मागाल दिलं जाईल जे आजारी आहेत त्यांना बरं कर Yes, जे Lord. त्रासात आहेत दुःखात आहेत निराशात आहेत दुष्ट आत्म्याच्या कैद मध्ये आहेत येशूच्या नावात त्यांना मोकळीक मोकळीक कर. कर. येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद येशूच्या नावात तुझं जीवन त्यांना मिळू दे. Yes, Amen. येशू तुझं स्पर्श त्यांना नसीब करू Yes, दे. Lord. आणि प्रभू येशूच्याच नावात ती प्रार्थना करतो Amen. प्रेज द लॉर्ड. आपण बोलूया.